नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकच्या अर्थमंत्री सिद्धरामय्या यांनी आज 6 मार्च रोजी विधानसभेमध्ये 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या विकास कामांची घोषणा करण्यात आली आहे. बेळगाव येथे विधानसभा अधिवेशनाच्या कर्मचाऱ्यांसाठी 20 कोटी रुपयात कायमस्वरूपी बॅरेक्स उभारण्यात येणार आहेत. तसेच अथणीमध्ये कृषी महाविद्यालय सुरू होणार आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयात सिटी स्कॅन मशीन बसवण्यात येईल आणि रुग्णालयांमध्ये ट्रॉमा केअर सेंटर सुरू करून आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुधारली जाणार आहे. बेळगावमध्ये वर्किंग वुमन हॉस्टेल, बेळगुंदीमध्ये कुस्ती आखाडा, ग्रामीण भागामध्ये प्रथम श्रेणी महाविद्यालय आणि उत्तर कर्नाटकात 1000 एकर क्षेत्रामध्ये औद्योगिक पार्क विकसित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय मत्स्य दर्शनी केंद्रे, सीबीएसई निवासी शाळा आणि राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धांचा कार्यक्रम बेळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया शके 1947 शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्साहात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा मंत्राने झाली आणि प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते विधिवत दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आले. तसेच जिल्हा व शहर प्रमुखांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आरती पार पडली. महिलांच्या वतीने शिवरायांचा पाळणा गात वातावरण भक्तिमय करण्यात आले. तर किरण गावडे यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच बलिदान मास निमित्त 18 मार्च रोजी होणाऱ्या मूक पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगावात इथे ओशाळला मृत्यू या गाजलेल्या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सर्व मानधन समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी वापरले जाणार असल्याचे सचिव श्रीकांत कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम तसेच सचिन केळवेकर, सूरज कुडुसकर आणि एस.के. पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. नाट्यप्रेमींनी या विशेष प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाटकाचा आस्वाद घेण्याचे आवाहन समितीने केले. यल्लापूर तालुक्यातील मळलगाव क्रॉस येथे कार आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला, ज्यामध्ये कारचालक मुकेश शेट्टी वय 40 यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सिद्धापूरहून बेळगावकडे विवाह समारंभासाठी जात असलेल्या बसला कलगटगीकडून सिरसीकडे येत असलेल्या कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र इतर प्रवासी सुदैवाने वाचले. यल्लापूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील तपास सुरू आहे. 10वी बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत आत्मविश्वास, नियमित अभ्यास आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. परीक्षेच्या काळामध्ये शांत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्धाराने अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक आणि शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. दरम्यान यापूर्वी आसिफ सेठ फाउंडेशनतर्फे 95% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. बसमध्ये चढत असताना महिलेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपी सविता लोंढे वय 46 हिला बेळगाव कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून तिच्याकडून 22.820 ग्रॅम वजनाचे सुमारे 3,64,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. 4 मार्च रोजी बीके कंगराळीतील रहिवासी निर्मला मिलिंद सावंत यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी BNS कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. या कारवाईसाठी पथकाने केलेल्या कार्याचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे. बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अज्ञातांनी लिंबू, मिरची आणि इतर वस्तू ठेवून करणी बाधेसारखा उतारा टाकल्याचे आढळून आले, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये तात्पुरती भीती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच समाजप्रेमी मनोहर हुंदरे घटनास्थळी धाव घेत उतारा हटवून त्याची विल्हेवाट लावली. त्यांनी गावकऱ्यांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मनोहर हुंदरे यांच्या धाडसी कृतीमुळे भीतीचे वातावरण दूर झाले असून अंधश्रद्धेविरोधात समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. सोशल मीडियावर रस्त्याच्या खराब अवस्थेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बोर्डाने सुधारणा कामांना सुरुवात केली आहे. सध्या कॅम्प परिसरातील थिम्मय्या रोड व नोलन मार्गावर नवीन डांबरीकरण सुरू असून इंडिपेंडन्स रोड, हिल रोड, हेड पोस्ट ऑफिस रोड, चॅपल रोड आणि इतर अंतर्गत रस्त्यांवर खड्डे बुजवण्याची कामे हाती घेतली आहेत. या कामांमुळे नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवास करता येणार असून परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होण्याचे आश्वासन दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदू तिथीनुसार शिवजयंती यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली. शहापूर येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यानात शुक्रवारी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे संघटक तानाजी पावशे, SK पोटे आणि उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपशहर प्रमुख राजू तुडेकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, CP धाडी यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. चिकन नंदीहळ्ळी येथील तरुणाच्या खून प्रकरणी न्यायालयाने दोघा आरोपींना 6 वर्षांची सक्त मजुरी आणि प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. लग्नाच्या वादातून 8 मार्च 2025 रोजी रात्री सुमारे 8:45 वाजता मंजुनाथ नागाप्पा उळागड्डी वय 25 यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुरुबसाप्पा उळागड्डी वय 28 आणि नागाप्पा उळागड्डी वय 63 या दोघांविरुद्ध कित्तूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांनी तपास करून द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, तर सरकारतर्फे भारती होसमनी यांनी युक्तिवाद केला. बेळगाव शहरातील रेल्वे स्थानकावर अत्यवस्थ स्थितीत आढळलेल्या एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी रेल्वे स्थानक परिसरात हा वृद्ध अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 60 ते 65 वर्षे असून उंची सुमारे 5 फूट 7 इंच आहे. अंगाने मजबूत, गोल चेहरा आणि डोक्यावर अर्धा इंच पांढरे केस अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या अंगावर राखाडी रंगाचा फुल स्वेटर असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिसांशी 0831-240-5273 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ आणि भजनी मंडळातर्फे तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. 4 मार्च रोजी ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या मूर्तीसह गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी काढण्यात आली. सोहळ्याच्या विविध दिवशी हभप मारुती पाटील, हभप शिवाजी जाधव महाराज तसेच हभप यल्लाप्पा लोहार आणि यल्लाप्पा पाटील महाराज यांचे प्रवचन आणि कीर्तन आयोजित करण्यात आले. महिला भजनी मंडळ तसेच भाविकांच्या सहभागाने हरिपाठ व दीपोत्सव संपन्न झाला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. उद्या शनिवार दिनांक 7 मार्च रोजी पारायण मंटपाभोवती प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील निलजी आणि खणगाव बीके येथे पोलिसांनी छापे टाकून 21,000 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली. निलजी येथील एका धाब्यावर विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून सुमारे 6,500 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी धाब्याचा व्यवस्थापक सौरभ आनंद धर्मोजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान गोकाक रोडवरील खणगाव बीके येथील एका धाब्यावरही पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये 14,365 रुपये किमतीची सुमारे 45 लिटरपेक्षा अधिक दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी संतोष सुरेश पाटील वय 31 याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. मारिहाळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. येडूर येथे वीरभद्रेश्वर देवस्थान आणि काडसिद्धेश्वर मठामध्ये आयोजित महाकुंभाभिषेक, राजगोपूर लोकार्पण आणि यात्रीनिवास लोकार्पण कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की धर्म हा मानवाचा मूलमंत्र आहे आणि राजकारणात धर्माचा वापर होऊ शकतो, पण धर्मात राजकारण घालवू नये. या पवित्र सोहळ्याद्वारे धर्मरक्षणाचे कार्य होत असून प्रत्येकाने धर्माचे तत्व आत्मसात करणे आवश्यक आहे. कार्यक्रमामध्ये अनेक मठाचे स्वामी, आमदार गणेश हुक्केरी, प्रकाश हुक्केरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हिंदवाडी येथील जैन कॉलेजजवळ मेगा गॅस कंपनीच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याने गुरुवारी दुपारी नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी गॅस पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला. या प्रकरणात नगरसेवक नितीन जाधव यांनीही विशेष लक्ष देत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बेळगाव उत्तरमध्ये पर्जन्यकालीन पूर व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी अमान सेठ व स्थानिक नगरसेवकांसह न्यू गांधीनगर व उज्ज्वल नगरमध्ये मोठ्या नाल्याच्या बांधणीला सुरुवात केली. सुमारे 5 कोटींच्या या प्रकल्पाची लांबी 1300 मीटर असून रहिवाशांना दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमात बोलताना आमदार सेठ यांनी योग्य पर्जन्यकालीन नाला, पायाभूत सुविधा पूर टाळण्यासाठी आणि घरे, रस्ते व सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी प्रकल्पाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्णता सुनिश्चित करण्याची खात्री दिली. रयत गल्ली वडगाव येथील नागरिकांनी स्मार्ट सिटीच्या घोषणेनंतरही पाणी आणि आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय. 1936 साली बांधलेल्या विहिरीमध्ये सध्या ड्रेनेज मिश्रित पाणी मिश्रित होत असून त्यातून उग्र दुर्गंधी निर्माण होऊन परिसरातील नागरिक आणि जनावरांसाठी आरोग्याचा धोका वाढला आहे. L&T कंपनीने विहिरीतील पाणी ब्लिचिंग पावडरने शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तरीही समस्या कायम आहे. तर नागरिकांच्या मते ड्रेनेज लाईनमध्ये लिकेज झाल्यामुळे दूषित पाणी विहिरीत मिसळत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी स्थानिक प्रतिनिधींनी तातडीने ड्रेनेज लिकेज शोधून कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी केली आहे. शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाची श्री तुकाराम कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये संत तुकाराम बीजनिमित्त गुरुवारी भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. फाल्गुन महिन्यातील या निमित्ताने बँकेसमोर उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. राजू कावळे महाराज आणि ह.भ.प. बाळू पाटील महाराज यांच्या सानिध्यात हा सोहळा पार पडला. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य, कर्मचारी तसेच अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजनानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आणि 5व्या दिवशी रंगपंचमी सण उत्साहात साजरा केला जातो. तसेच निपाणीमध्येही उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. बाजारपेठेमध्ये विविध नैसर्गिक रंग, पिचकाऱ्या, स्प्रे मास्क आणि इतर साहित्यांचे स्टॉल्स लागले असून आबालवृद्धांपासून युवा पिढीपर्यंत सर्वजण खरेदीस उत्सुक आहेत. पिचकाऱ्यांची किंमत 20 ते 200 रुपये दरम्यान उपलब्ध आहेत. रासायनिक रंगांवर बंदी असल्यामुळे प्रशासनाने नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. लहान मोठ्यांसाठी बाजारपेठ सजली असून उत्सवाच्या आनंदासाठी खरेदीस लगबग सुरू आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून देशाकडे फक्त सुमारे 25 दिवसांचा तेल साठा शिल्लक आहे. या परिस्थितीत अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची तात्पुरती सवलत दिली आहे. मात्र त्यासाठी किंमत अधिक मोजावी लागणार आहे. रशियन युराल कच्चे तेल ब्रेंट क्रूडच्या तुलनेत प्रति बॅरल $4 ते $5 जास्त मिळत आहे.
भारतीय सरकारी रिफायनऱ्यांनी तातडीच्या गरजेसाठी सुमारे 2 कोटी बॅरल रशियन तेल खरेदी केलं असून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि मंगलोर रिफायनरी या कंपन्या पुरवठ्यासाठी सक्रिय आहेत. ही सवलत फक्त समुद्रात आधीपासून असलेल्या रशियन तेलाच्या व्यवहारांवर लागू असून अल्पकालीन उपाय म्हणून दिली गेली आहे. भारताच्या एकूण तेल आयातीत सुमारे 40% तेल मध्य पूर्वेतून होर्मुझ मार्गे येते. त्यामुळे या भागातील तणाव थेट देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम करू शकतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की या निर्णयामागील उद्देश मुलांवरील मोबाईल आणि सोशल मीडिया वापराचे प्रतिकूल परिणाम रोखणे आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंमली पदार्थांच्या वापराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी आश्वासन दिले की पुढील आर्थिक वर्षामध्ये शाळा व महाविद्यालयातील 15,000 शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती केली जाईल. या निर्णयावर सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी पाठिंबा व्यक्त केला तर विरोधकांनी यावर हेडलाईन पॉलिटिक्स असल्याची टीका केली आहे. विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहराजवळील कुंटोजी रस्त्याजवळील शेतातील पाण्याच्या डबक्यात 15 वर्षीय सुदीप गंगनहळ्ळी बुडून मृत्यू झाला. तो शेताजवळ मेंढ्या राखण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला तात्काळ खबर दिली आणि जवानांनी सतत शोध मोहीम राबवून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमध्ये मुलगा अपघाताने पाण्यात पडला की त्याच्या मृत्यूमागे इतर काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. संकेश्वर शहराचा विकास वेगाने होत असताना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेर गेल्याने जुन्या पीबी रोड व बस स्थानक परिसरात नवीन बाजारपेठ विकसित झाली असून पारंपरिक बाजारपेठ ओस पडत आहे. स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे शहरातील सुभाष रोड, आझाद रोड, निडसोशी रोड आणि जुना पीबी रोड परिसरात रस्त्याच्या कडेला मटण व मासे विक्रीची दुकाने उघड्यावर थाटली जात आहेत. या ठिकाणी कचरा आणि निचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहराबाहेरील ठिकाणी मटण मासे विक्रीसाठी स्वतंत्र व नियोजित बाजारपेठ उभारावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.